नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया. या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यापूर्वी जागतिक बाजारामध्ये सध्या बाजारभावाची स्थिती काय ते बघणं गरजेचे. जर जागतिक बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे, हा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आहे. बाजारभाव किती आहे मग, तर तो $9.45 प्रति बुशेल्स आहे. मग एवढा भाव कमी का झाला, तर लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. आणि अमेरिकेचं उत्पादन हे आता जवळपास तुम्हाला सांगतो 15 सप्टेंबर पासून सुरू होते. आणि यामुळे की बाबा अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि अमेरिकेमध्ये उत्पादन जर वाढलं तर 100% याचा परिणाम देशांतर्गत व जागतिक बाजारात होणार. यामुळे आपल्याला इमिजिएट इफेक्टनं सीबॉट वरती बाजारभाव घसरताना दिसला. बाजारभाव जो की मागच्या 15 ते 20 दिवसाखाली $11 प्रति बुशेल्स होता, सध्याच्या कंडिशनला हा भाव मित्रांनो $9.45 प्रति बुशेल्स पर्यंत घसरलेला आहे. जर या गोष्टीचा विचार केला तर यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा जो बाजारभाव आहे तो $200 घसरून सध्या 4100 ते जवळपास 4300 4350 पर्यंत या ठिकाणी आलाय. मग चिंताग्रस्त असलेल्या कास्तकार बांधवाचा एक प्रश्न आहे की बाबा सप्टेंबर महिन्यात बाजारभावाचं होणार काय. तर लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याच्या स्थितीचा जर विचार केला तर जो सध्या बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात दिसतोय तो सर्वात कमी आहे. याच्यापेक्षा खाली काय भाव येण्याची शक्यता दिसत नाही. याची काही कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे काय की या ठिकाणी जर बाजारभाव या लेवलवर राहिला तर सप्टेंबर महिन्यात ब्राझील देशाची पेरणी आणि नोव्हेंबर महिन्यात अर्जेंटिनाची पेरणी आहे. तर येथील शेतकरी डायरेक्टली जी सोयाबीनची पेरणी ती काय करणार, कमी करणार. आणि सोयाबीनची पेरणी या देशांमध्ये जर कमी झाली तर मला सांगा, हे दोन देश खूप मॅटर करतात. आणि यामुळे डायरेक्टली इथला शेतकरी जर मक्यात, गव्हात किंवा कापूस या पिकांमध्ये शिफ्ट झाला तर उत्पादनात घट येणार आणि म्हणून भविष्यामध्ये या भावावर सोयाबीनचा बाजारभाव टिकण्याची काही शक्यता मला दिसत नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात बाजारभाव वाढणार की घटणार, तर मला वाटते सप्टेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी 100% जो आहे तो वाढताना दिसणार. जागतिक बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये बाजारभाव हा आपल्याला किती दिसेल बाबा, मला वाटते जवळपास $10.5 ते $11 प्रति बुशेल्स. आणि देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही प्रामुख्यानं 4200 ते 4500च्या दरम्यान दिसू शकते. पण खूप जास्त तेजी अथवा मंदी आपल्याला इथून पुढे सध्या तरी दिसत नाही. हां, ब्राझीलमध्ये आणि अर्जेंटिनामध्ये जर पेरणी कमी झाली तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो भाव आहे तो 5000 क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. म्हणून मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो की जो सध्याचा बाजारभाव आहे देशांतर्गत बाजारात तो अत्यंत निच्चांकी लेवलवर आहे. याच्यापेक्षा खाली काय भाव जाण्याची शक्यता मला वाटत नाही. त्यामुळं आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. भावात 100% सुधारणा या ठिकाणी दिसणार आहे.
हा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला, ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.